भावानं बहिणीनं बरं आहे का? बघा झोप खाऊन उठली मी, झोप खाऊन उठली. केसावर कांगा फिरवला कसं तर ते लावायचं केसाला, पण रात्री लावा म्हणलं. म्हणून बघा आता तोंड धुवून आली अजून एकदा पाण्यानं आणि बसले बघा. तरी झोप जाईना माझ्या डोळ्यातली, एवढी झोप आली. ते कुठला मांडव वारा लागल्याने झालाय बघा. माझं डोळं पेंगते रे. 5 ते 10 मिनटं झोपते बघा मी, लय झोपत नाही. फक्त 5 ते 10 मिनटं ते भारी वाटतंय, पण तेवढं पाहिजेलच. काय उकडायला लागले आज, ऊन नाही ना काय नाही लय उकडायले भयानक. कापड तर मुलूकभर होती बघा. मला काय ते साडी ठेवू वाटत नाही. काल घातलेली साडी धुवून टाकली. आता बघून आली, म्हणलं घरात बसले आपण आणि त्याचा कलर जाईल म्हणून बघून आली, वाळली का नाही. पण ती खाली डिझाईन असल्यामुळं त्यातनं पाणी माझं डबल पदरी केली आणि टाकून आली. आता वाळली की घरात आणून गडी घालून कपाटात ठेवणी. ह्या कपाटात आपले बरोबर आहे. जांभळीचे एवढी माझं झोप गेली नाही. काय करायचं, ह्यांनी सगळं काम करून टाकले. पाणी पाजलं, शेण काढलं, वाढं लोटलं एकट्यानं सगळं. आणि म्हणजे ते मी उद्या लोटलं असतं म्हणते तू लवकर उठते वी, तुला लवकर उठाय नको वाटते, झोपाय पाहिजे. असं नवऱ्याच टुमणं असते. आता नवऱ्याच्या संगतीनं खांद्याला खांदा करून देऊन काम केलं की नवरा गोड असतो, कळलं का? नवऱ्याच्या संगतीनं नाही काम करणं की बायको आगावच आहे. ही सगळ्या घरची कहाणी. असं आहे हो, असं नाही म्हणते शांत बसते, काय करायचं. काय होतंय, कटाळा येऊन जातोय की बोलायचं काम नाही. खरंच मला जांभळायला होते, तर मला अशी झोपच गेली बघा. पण आमची बहीण मेहुणा बरं वाटलं. काल आरेवाडीला जाऊन आलो, देवदर्शन हे करून चांगलं झालं बरं का. देवदर्शन वर देवळात गेलं तर बघा, टेकडावरच्या काय म्हणते ते की ढालगावच्या ह्याला बिरोबाला, ते तर लय भारी वाटलं. सगळं डोंगर होती, काय स्वर्ग पाहिल्यावर वाटायला लागलं. असं भारी वाटतं. वारं सकट नाही, नुसतं उकडायला काय घाम यायला लागले कडक. एवढं उकडायला भयानक नुसतं घरादारात. काम धुणं पाणी करून बसले बघा. धुणं धुवून टाकले तर वाळू, नाही तर नाही वाळू ते त्याच्या हातात. माझ्या काय करून मी तरी घालाय वाळायचं ते धुवून टाकले सगळं. अजून दळणं करायचे, ते गहू नीट करायचं. ते गव्हाचं पीठ नाही, गहू आहेत तर बेडवर. मयूरचं पण नीट करायचं ते, तर म्हणलं करावंच. तर जरा तासभर अजून पुसते, तर तास झाल्यावर परत मग उठायचे, दळणं करायचे, भरडा दळायचा. अजून ह्यांनी म्हणते या हे कर, मका नीट करणं काम आहे ते. अजून कसं होतं आहे ते करते आता सगळंच. आता बसलं की बस वाटतंय, म्हणून तर थोडं कामाला लागावं लागतंय. बराबर आहे. तुमचं झालं का नाही जेवण पाणी सांगा. तुमच्याकडं आज आभाळ आले का? आभाळ आलंच असेल. आमच्याकडं आलं म्हटलं, तुमच्याकडं आलंच का नाही आलं सांगा. आता म्हणजे ते कुठं पाऊस यायचा आहे, पावसाला दिवस लागले म्हटले ह्यांनी म्हणलं मला पावसाळ्याचं दिवस लागलं. आता कधी पाऊस येतोय 8 दिवस. जेव्हा पाऊस येईल तेव्हा खरं आहे. पण आता पावसाळ्यात दिवस लागलं बरं का, 16 तारखेपासून पावसाळ्यात दिवस लागलं म्हणजे लय अवघड असते. ह्या पावसाळ्यात चटाक दिसणं उठून काम करायचं आणि वैतागून जातं जीव. माणसाला का ऊन बी सोसत नाही, पावसाळा बी सोसत नाही.
आणि हिवाळ्यात माणूस म्हणते लय गारठ लागते. काय करायचं, जीवनच माणसाचं जरा हे आहे. माणसाला उन्हाळा सोसत नाही, पावसाळा सोसत नाही, हिवाळा सहन नको. मग नेमकं ऋतून यायचा का नाही. आणि तिन्ही ऋतू पाहिजेतच. पाऊस असला तर जमिनीला पाणी, आपल्याला पाणी. ऊन असलं तर पिकल, ऊन धान्य हे वाळतेले. हां, आणि हिवाळा असला तर काय म्हणते ती की हिवाळ्यात काय असतं हो, मला हिवाळ्याचं काही एवढं माहीत नाही बरं का. गारठ ही पाहिजेच म्हणते ती, काहीतरी असं काहीतरी म्हणते ती म्हणून बाहेर. हिवाळ्याचं काय मला माहीत नाही, पावसाळ्याचं उन्हाळ्याचं माहिती. पण ही माणसाला ऋतू पाहिजेतच. कारण ऋतू नसल्यावर काय हो, माणूस दररोज काम 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 करतो. सगळीच माणसं बरं का, माझे मी म्हणत नाही, सगळीच माणसं काम 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 करते. सगळ्या घरच्या घरी जनावरं चित्रा बसले माणूस करते. बसायला मिळतं का जनावर चित्र? नाही बसायला मिळत. असं असतं. माझ्या काय जांभळ्या जाय नाही ना, असा पेरू यायला बोलायचं नाही. आणि पेन नसला तर चालू म्हणजे काय होतं, जागेला असं झोपून पडावं वाटतंय तरी खाली जाणे. आणि पडल्यानं मोबाईल तर बघत बसलं की झोप हमकाच लागते. कसं आहेत पत्र आमचं. आज जरा बरं वाटतंय ह्या फरशीवर बसायला, नाही तर काय ऊन लागतं यावं. आज ऊन नाही म्हणून जरा बरं वाटतंय. स्वच्छ आहे बरं का मग फरशी, कशी आहे नसते पांढरे भडक नसते. तुमचं काय चाललंय, बरं आहे का? पाऊस पाणी काय तुमच्याकडं कमी जादा? आमच्याकडं सगळं आहे. पाऊस येईल वाटतंय, ऊन पडेल वाटतंय, पण ऊन आज काय नाही लय, थोडंसं आहे. त्यामुळं बरं म्हणायचं आहे का. डोकं बी दुखायला का नाही असं की बोलायचं. आली बरोबर. कोण आहे? कशा उदा वाजा हा, थांबा. दरवाज लावून बसली पोरं लय दमवते ती, मोबाईलच देते ती माणसाला बसलं बघा. का र घरात मध्ये थांबायचं आहे वे का? घरात काय ताय खाते काय? होय रे बाप, ताय काय खाते? आयफोन खाते ताय? मग डेमोच आहे रे. इकडे इकडे, काल कपडे कोण धुतली तुझी सांग? आबानं का मोनानं? आबानं धुतली ती वे, मोनानं धुतली की म्हणलं. हां नाही, काल बघा. मग असा कसा बोलतोय जा. ही आमची आणा नुसती खाऊन पिऊन फिरते बरं. आणा आज कुठल्या देवाला जायला? कुठल्या? मग जाऊया की आज. जायचं आहे का? त्याला कापड घेतलेली. तर चला मित्रांनो, या पुरीला लागले याड कापड करून.